आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. 5 वाजता प्रचाराची सांगता होणार आहे आणि मी माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे, कारण का अनेक लोकांनी मला खांद्याला खांदा लावून साथ दिली, प्रचार केला माझ्यासोबत. आणि ही लढाई माझ्या एकटीची नाही आहे, ही सगळ्यांची लढाई आहे. आज या प्रचाराची सांगता या बाबासाहेबांच्या अस्थिविहारात होत आहे. याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते, कारण का ज्या संविधान वाचवण्याची ही लढाई आहे, लोकशाही वाचवण्याची लढाई आहे आणि आम्ही ती सांगता इथे केली. ही लढाई माझ्या एकटीची नसून ही लढाई प्रत्येक सोलापूरकराची, प्रत्येक भारतीयाची आहे. कारण का संविधान धोक्यात आहे, कारण का गोरगरीब शेतकरी धोक्यात आहे, कारण का कामगार धोक्यात आहे, कारण का गृहिणी महिला धोक्यात आहे, कारण का आरक्षण धोक्यात आहे, कारण का आपलं सोलापूर धोक्यात आहे. आणि म्हणून ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे. ही लढाई सोलापूर वाचवण्याची लढाई आहे. ही लढाई सोलापुरात विकास होण्याची लढाई आहे. ही सगळ्यांना न्याय मिळवून देण्याची लढाई आहे. हे जे हुकुमशाही सरकार आहे, जे गेले 10 वर्ष आपल्यावर अन्याय आणि अत्याचार करत आहे, दमदाटीचं सरकार आहे, हुकुमशाहीचं सरकार आहे, लोकांना घाबरवणारं सरकार आहे. आज या सरकारच्या विरोधात सगळे उभे आहेत, सगळे एकूण एक. आज ही नेत्यांची पुढाऱ्यांची निवडणूक राहिली नाही आहे, ही लोकांनी निवडणूक ताब्यात घेतली आहे. एकंदरीत लोकांच्या मनात रोष दिसून आला आणि लोकांना हे सरकार, भाजप सरकार नको आहे. मी एवढीच प्रार्थना करते की लोकांच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण होऊ दे. लोकांनी मागच्या 10 वर्षात खूप त्रास सहन केला आहे. त्यांची काही चूक नसताना लोकांना खूप त्रास झाला आहे. कुठे मुलीच्या लग्नासाठी पैसे वाचून ठेवलेले आहेत, कुठे मुलाच्या शिक्षणासाठी पैसे वाचून ठेवलेले आहेत. काटकसर करून महागाई आणि GSTमुळे कसं बसं तरी 2 वेळेचं जेवण बनवण्याची परिस्थिती या शेतकऱ्यांवर, कामगारां लोकांवर आली आहे. ज्यांना खरंच महागाईचा झळ बसलाय ते कधीच भाजपला मतदान करणार नाही. ज्यांना खरंच GSTचा झळ बसलाय, पाणी नसल्याचा, दुष्काळाचा झळ बसलाय, ते कधीच BJPला मतदान करणार नाही. आणि म्हणून ही लढाई खूप मोठी आहे. ही निवडणुकीपुरतीची लढाई नाही आहे, ही मतदानापुरतीची लढाई नाही आहे, ही लोकांची लढाई आहे आणि शेवटी लोकांचा विजय झाला पाहिजे. मला अनेक दिवसापासून साथ देतात. सोलापुरात गर्मीनी, उन्हाने उच्चांक गाठला, तरी लोकांनी साथ दिली. माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून प्रचाराला आले. जिथे जिथे आम्ही गेलो, भर दुपारी त्या गावात, त्या झोपडपट्टीत देखील लोक बाहेर आली, प्रतिसाद दिला, आम्हाला ऐकण्यासाठी आले, त्यांच्या मनातलं व्यक्त केलं. हीच खरी लोकशाही आहे आणि तीच जिवंत ठेवण्याची आमची लढाई आहे. आणि आज आम्ही सगळे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, CPIM, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, सगळे एकत्रित आलो आहे. आमचा एकच विरोधक आहे, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. ही लढाई लोकांची लढाई आहे, लोकांसाठी लढाई आहे आणि ही लढाई 100% लोकशाही जिंकेल ही मला मनात बिलकुल शंका नाही आहे. मला खात्री आहे. आजची रात्र वैराची आहे, 2 दिवस राहिले. 7 तारखेला मतदान आहे. मतदानच्या दिवशी आपण एक सण साजरा करूया, उत्साहाने सगळे मतदानाला जाऊया, कारण शेवटी आपल्याला लोकशाही वाचवायची आहे आणि 100% विजय लोकांचा होईल.